नमस्कार, जय गजानन. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपण अनेक जण महाराजांची भक्ती करतो, सेवा करतो, नामस्मरण करतो. ते यासाठी की आपल्याला असं वाटतं की महाराज प्रत्येक क्षणामध्ये माझ्यासोबत असावे, वेळोवेळी महाराज माझ्यासोबत असावे. हे जे काही भौतिक जे प्रॉब्लेम आहेत, जे काही अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात, आपण यासाठी महाराजांची भक्ती करतो. परंतु आपण कधी असा विचार केला आहे का की हे जे भौतिक प्रॉब्लेम आहेत, या ज्या भौतिक गोष्टी आहेत, या व्यतिरिक्त देखील आपल्याकडून महाराजांची भक्ती व्हायला हवी. ती यासाठी की आपण जेव्हा जाऊ हे जग सोडून, त्यावेळेस महाराजांची प्राप्ती आपल्याला व्हायला हवी. त्यावेळी महाराज माझ्यासोबत असायला हवे, जेणेकरून माझा उद्धार व्हायला हवा. आपण या दृष्टीने कधीही विचार करत नाही. आपण आत्ताचं जे आपल्या समोर आहे त्याच गोष्टीचा आपण नेहमी करता विचार करतो. पण आपली जी दृष्टी आहे ती दूरदृष्टी असायला हवी. आपण जेव्हा भौतिक जगाचा विचार करतो त्यावेळी आपण गेल्याच्या नंतर देखील काय घडणार आहे याचा देखील आपण विचार करायला हवा आणि आपण त्या दृष्टीने भक्ती करायला हवी. म्हणजे महाराजांची जेव्हा आपण भक्ती करतो, महाराज मुळातच भक्तवत्सल आहेत, महाराज भक्तांना सांभाळतात. आपण जेव्हा भक्ती करतो त्यावेळी आपण सध्याचा विचार करायला हवा आणि पुढचा देखील विचार करायला हवा की आपण जेव्हा जाऊ त्यावेळी महाराजांच्या चरणाची प्राप्ती आपल्याला व्हायला हवी. ज्या जन्मामध्ये महाराजांची प्राप्ती आपल्याला व्हायला हवी. आपली भक्ती याच टप्प्यातली हवी की महाराजांनी आपल्याला प्रत्यक्ष दर्शन आपल्याला द्यायला हवं. आणि कुणाला जर असं वाटत असेल की कलियुगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत नाही, तर मी तुम्हाला सांगते की कलियुगामध्ये ह्या सगळ्या गोष्टी शक्य होतात. नामस्मरण कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ सांगितलं आहे, भक्ती सर्वश्रेष्ठ सांगितली आहे. त्यासाठी आपल्याला कुठेही घराच्या बाहेर जायची गरज नाही. आपण घरामध्ये राहून महाराजांची भक्ती सेवा करू शकतो. म्हणजे असं नाही की आपण आपलं काम करायचं नाही, आपण आपलं काम करत करतच महाराजांची भक्ती करू शकतो. आपण अर्थात प्रापंचिक आहोत, तर हा प्रपंचाचा जो गाडा आहे तो आपल्याला चालवावाच लागणार आहे. आपण या जन्मामध्ये आहोत, आपण मनुष्य जन्मामध्ये आहोत, तर हे प्रपंचामधले जे काही प्रॉब्लेम आहेत, ज्या काही अडचणी आहेत त्या सगळ्या सॉल्व्ह करत 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 आपल्याला महाराजांची भक्ती सेवा नामस्मरण करावंच लागणार आहे. आणि या कलियुगामध्ये महाराजांच्या चरणाची प्राप्ती होऊ शकते, महाराजांची प्राप्ती आपल्याला होऊ शकते. तुम्हाला मी एक उदाहरण सांगते, म्हणजे एक अनुभव जो अतिशय जवळचा आहे आणि आत्ताचा 1 वर्षातलाच घडलेला आहे. तो मी तुम्हाला सांगते की एक जवळच्या ताई आहेत, त्यांच्या मामांच्या सोबत घडलेला हा प्रसंग आहे, तो मी तुम्हाला सांगते. ते जे मामा होते ते खूप भक्त होते श्री स्वामी समर्थ यांचे. ते त्यांचं कार्य करत असताना त्यांची मुलं, म्हणजे ते अर्थात प्रापंचिकच होते, त्यांचे मुलं मुलींचे लग्न झाले. ते सगळं कार्य करत असताना, म्हणजे हे प्रापंचिक कार्य करत असताना त्यांनी स्वामी समर्थ यांची प्राप्ती करून घेतली आहे. ती अशी की जेव्हा आपण जात असतो, म्हणजे जेव्हा आपला अंतसमय आलेला असतो, आपला अंतसमय आता कधी येईल, शेवटचा दिवस कधी असेल किंवा शेवटचा श्वास कधी असेल आपण सांगू शकत नाही. त्यामुळे आपण शक्य तेवढी भगवंत भक्ती करावी, शक्य तेवढी महाराजांची भक्ती करावी, शक्य तेवढं नामस्मरण करावं की पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या टळण्यासाठी. तर त्या मामाचं उदाहरण मी तुम्हाला सांगत होते की त्यांचा म्हणजे जेव्हा ते जाणार होते त्यावेळी त्यांनी 2 दिवस अगोदरच त्यांनी घरच्यांना सगळ्यांना सांगून ठेवलं की मला जायचं आहे आणि माझा दिवस जवळ आलेला. त्यांनी तसं पुस्तक देखील त्यांचं लिहून ठेवलेलं आहे जाण्याच्या अगोदर की मी जाणार आहे आणि माझे 2 दिवसानंतर माझं इथून पलायन होणार आहे, मी 2 दिवसानंतर जाणार आहे. तर त्यांनी घरच्यांना सगळ्यांना सांगून ठेवलं की कुठं कुठं काय काय मी केलेलं आहे, कुठे कुठे सेविंग केलेले आहेत, कुठे कुठे काय काय गोष्टी मी ठेवलेल्या आहेत. सगळ्यांच्या जे काही वाटे होते मुलांचे त्यांनी ते करून दिले, मुलींना जे द्यायचं होतं त्यांनी ते दिलं. आणि शेवटी त्यांच्या मुलीच्या मांडीवरती त्यांनी त्यांचे प्राण सोडले. आणि त्यांच्या मुलीला देखील तो अनुभव होत होता की त्यांचा प्राण जात आहे, त्यांना घेण्यासाठी देवदूत आलेले आहेत आणि त्यांचा प्राण जात आहे. म्हणजे त्यांनी सगळं सांगून ते गेले, म्हणजे असा अकाली मृत्यू त्यांचा झाला नाही. त्यांनी त्यांच्या मुलींना, त्यांच्या घरच्या मुलांना, त्यांच्या सगळ्या फॅमिलीला सगळं काही सांगितलं, मी 2 दिवसानंतर जाणार आहे. तर हे सगळं का झालं, म्हणजे हे सगळं का त्यांच्या जीवनामध्ये झालं, तर जो सात्विक व्यक्ती असतो, जो धार्मिक व्यक्ती असतो, त्याला त्याचं मरण सुद्धा दिसते की मी आता जाणार आहे. आणि हा फक्त त्यांचाच प्रसंग नाही, हा अनेक साधू संतांचा प्रसंग आहे. अनेक जे लोक प्रपंचामध्ये राहून ज्यांनी भक्ती केली, सगळे कार्य केले, जे प्रपंचिक कार्य होते, जे काही त्यांचे कर्तव्य होते, ते सगळे पार पाडत त्यांनी ची प्राप्ती देखील करून घेतलेली आहे. भगवंताची प्राप्ती कलियुगामध्ये होते, परंतु आपली भक्ती तेवढी, आपल्या भक्तीमध्ये तेवढी उत्कंठा असायला हवी, आपल्या भक्तीमध्ये तेवढी शक्ती असायला हवी, तेव्हाच या सगळ्या गोष्टी आपल्या सोबत घडणार आहेत. म्हणजे असं जर कोणी म्हणत असेल की आत्ता ते शक्य नाही, तर मी तुम्हाला आत्ता उदाहरण सांगितलं, हे अतिशय आत्ताचं, म्हणजे 1 वर्षापूर्वी त्यांनी त्यांचा देह ठेवला आहे. म्हणजे त्यांना 1 वर्षापूर्वी त्यांना भगवंत प्राप्ती झाली आहे आणि ते गेलेले आहेत. म्हणजे 1 वर्ष देखील झालं नसेल.
पण ह्या गोष्टी कलियुगामध्ये घडतात यावरती विश्वास बसतो की भगवंत अजूनही आहे आणि भगवंत भक्ताला सर्वतोपरी सांभाळतो आणि भगवंताची प्राप्ती आपण करून घेऊ शकतो, आपण महाराजांची प्राप्ती करून घेऊ शकतो. परंतु आपलं प्रापंचिक कार्य करत असताना, आपला प्रपंच ओढत असताना, या प्रपंचाचा बोजा आपण ओढत असताना आपल्या भक्तीमध्ये तेवढी शक्ती आपण आणायला हवी. आपल्या भक्तीमध्ये आपण शक्ती कशी आणू शकतो किंवा आपली भक्ती आपण तेवढ्या उत्कंठेची कशी करू शकतो किंवा तेवढ्या भक्तीचा टप्पा आपण कसा गाठू शकतो, तर त्यासाठी आपल्याला दिवसभर महाराजांची सेवा भक्ती करायची गरज नाही. म्हणजे दिवसभरच तुम्ही देवघरासमोर बसले आहेत आणि माळी ओढत आहात, परंतु तुमचं लक्ष दुसरीकडे आहे, त्याला काही अर्थ नाही. अगदी 5 मिनिटाचीच भक्ती करा, अगदी 5 मिनिटच महाराजांच्या समोर उभं राहा, परंतु तेव्हा संपूर्ण देह अभिमान विसरून की मी कोण आहे हे विसरून, म्हणजे आपण कितीही उच्च पदावरती असू ते सगळं विसरून, आपल्याकडे जे काही असेल ते सगळं विसरून फक्त महाराजांचा मी आहे आणि महाराज माझे आहेत, महाराजांच्या चरणाशी मी संपूर्ण शरणागत आहे, महाराजांना मी संपूर्ण समर्पित आहे, एवढा भाव आपल्या मनामध्ये जर असला तरच महाराजांच्या चरणाची प्राप्ती आपल्याला होणार आहे. महाराजांची प्राप्ती आपल्याला या जन्मामध्ये होणार आहे आणि आपला उद्धार या जन्मामध्ये महाराज करणार आहेत. परंतु तेवढी भक्ती, तेवढी शक्ती आपण आपल्यामध्ये आणायला हवी. आणि हे भौतिक गोष्टी काय आहेत? महाराज हे सर्वव्यापी आहेत, महाराज हे अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहेत आणि अशा अनंत कोटी ब्रह्मांड नायकाला काहीही अशक्य नाही. महाराज हे चमत्कार करतात, महाराज हे सर्वतोपरी त्यांच्या भक्ताला सांभाळतात. प्रत्येक संकटामध्ये, प्रत्येक दुःखामध्ये महाराज हे साथ देतात, हात देतात. परंतु आपण तेवढं लायक आहोत का की आपण महाराजांच्या हातामध्ये हात देऊन चालू शकू? ते आपण स्वतःला एकदा बजावून सांगायला हवं, बजावून एकदा विचारायला हवं की आपण तेवढे लायक आहोत का की महाराजांच्या हातामध्ये हात देऊन आपण त्यांच्यासोबत चालू शकू. आणि जर आपल्याला तेवढं लायक व्हायचं असेल तर आपण महाराजांची जी भक्ती आहे ती अतिशय समर्पित होऊन महाराजांच्या चरणाशी शरणागती पत्करून आपण महाराजांची भक्ती सेवा करायला हवी. तुम्हाला वेळ नाही, 5 मिनिटं तुम्ही भक्ती करा, परंतु ती भक्ती अशी करा की ती महाराजांपर्यंत पोहोचायला हवी. आपण नामस्मरण करत आहोत, आपण भक्ती करत आहोत. आता अनेक बायका मी अशा बघते की म्हणजे आता ह्या खूप गोष्टी आहेत अशा सांगण्यासारख्या की हरिपाठ घेतात, देवाचं नामस्मरण करतात, खूप सुंदर छान पद्धतीने त्यांचा हरिपाठ घेतात, मृदंग वगैरे वाजवून, टाळ वगैरे वाजवून त्या हरिपाठ घेतात. नित्य नियमाने रोज हरिपाठ घेतील, तो त्यांचा नियम आहे. सायंकाळच्या वेळी 6 वाजता त्या बसणार म्हणजे बसणार आणि हरिपाठ घेणार. परंतु हरिपाठ झाल्याच्या नंतर 1 तासानंतर त्या काय करतात? याचं घरात काय चाललं आहे, त्याच्या घरात काय चाललं आहे, याचं काय आहे, त्याचं काय आहे, कुणाचं काय चालू आहे, आपल्याला काय करायचं, कुणाचं काय चालू आहे. आपण जर का हरिपाठ घेतला आहे, आपण पांडुरंगाचं नामस्मरण केलं आहे, तर पांडुरंगाच्या विषयीच आपली चर्चा असायला हवी. म्हणजे आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत असायला हवा, आपल्या प्रत्येक गोष्टीमध्ये भगवंत हा असायला हवा, भगवंताची चर्चा आपल्या गोष्टीमध्ये असायला हवी. भगवंताने कोणता भक्त कसा उद्धार केला, कोणता भक्त कसा तारला, या चर्चा आपल्या चर्चेचा विषय असायला हवा. तेव्हाच आपले जे कर्म आहेत ते देखील शुद्ध होतील आणि आपण अजून त्या भक्तीमध्ये अजून रममान होऊन आपली भक्ती अजून जास्त पुष्ट व्हायला सुरुवात होईल. तर आपण जेव्हा भक्ती करतो त्यावेळी आपण या गोष्टीचा विचार करायला हवा की आपल्याला आपले कर्म देखील अतिशय शुद्ध ठेवायचे आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला भगवंताला बघायचं आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला महाराजांना बघायचं आहे. तेव्हाच आपला या जन्मामध्ये महाराज उद्धार करणार आहेत आणि तेव्हाच आपल्याला महाराजांची प्राप्ती या जन्मामध्ये होणार आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय गजानन, धन्यवाद.